आजची जी कथा असणार आहे ही राजस्थानच्या कोटाची आहे. राजस्थानमध्ये एक गाव आहे बुडाई. त्या गावामध्ये एक सुमित यादव आणि त्याच्यासोबत त्याची बायको रूपा यादव आणि 4 वर्षाची मुलगी रोहिणी राहत होते. सुमित आणि रूपाच्या लग्नाला जवळजवळ 6 वर्ष होऊन गेले होते. सुमितचं दिवसांदिवस दररोज मजुरी करण्यात वेळ जात होता, तर रूपाचा दिवस हा पूर्ण मोबाईलमध्ये बघण्यामध्येच जात होता. सुमित दररोज कामावर जायचा आणि संध्याकाळी थकून आल्यामुळे तो रुपालीसोबत कुठलेही शारीरिक संबंध बनवत नसे. त्यामुळे रुपाली नाराज असायची. एक दिवस रुपाली आपल्या पाहुण्यांना कॉल करत असते, पण तो नंबर एका रॉंग नंबर लागतो आणि तो नंबर एका रुपेश नावाच्या व्यक्तीला लागतो. पण रुपेशचं जे बोलणं असतं ते रुपालीला आवडतं आणि दोघांमध्ये मैत्री होते. त्यानंतर रुपाली आणि रुपेश दोघेही एकामेकाचा नंबर सेव्ह करतात. त्यानंतर एकामेकांचे नंबर सेव्ह त्यानंतर जो रुपेश असतो तो रुपालीवर प्रेम करायला लागतो आणि रुपाली त्याला सांगून टाकते की मला 6 वर्षाची मुलगी आहे. तरी पण रुपेश बोलतो की मी दोघांनाही सांभाळेल. या गोष्टीचा काहीच सुमितला माहीत नसतं. तो बिचारा कामावर जात असतो. आपल्या कामावर जायचा आणि यायचा. तर 11 नोव्हेंबर 2020ला जेव्हा सुमित घरी येतो तेव्हा रुपाली आणि त्याची मुलगी सुमितला कुठेही दिसत नाही. तो रुपेशच्या सांगण्यावरून रुपेशसोबत निघून गेलेली असते. सुमित आजूबाजूला विचारपूस करतो. त्याच्याबरोबर तो रुपालीच्या मोबाईलवर कॉल पण करून बघतो, पण फोन काही लागत नव्हता. त्यानंतर तो 16 डिसेंबर 2020ला सगळीकडं बघून झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये जातो. मग सुमित कंप्लेंट नोंदवतो आणि सगळं काही ते पोलिसांना सांगतो. पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी रुपालीची चौकशी करायला सुरुवात करतात. पोलिसांना टेक्निकल माहितीनुसार उदावल गावामध्ये सुमितची बायको आणि जो रुपेश असतो ते दोघेही त्या गावात सापडतात. रुपेश आणि रुपाली दोघेही मजेमध्ये त्या गावात राहत होते आणि जो रुपेश आहे तो पूर्ण रुपालीला शारीरिक सूत देत होता. त्यामुळे रुपालीने पण खुश होती. त्यामुळे पोलिसांना त्यांचा पत्ता लागतो आणि त्यानंतर 13 मे 2021ला दोघांनाही अटक करतात. पण रुपासोबत तिची मुलगी रोहिणी नव्हती. पोलीस जेव्हा रुपालीला आणि रुपेशला विचारतात तेव्हा ते दोघेही सांगतात की रोहिणी ती सीडीवरून खाली पडली. आधी तर ते सांगतात की ती पाहुण्याकडे आम्ही सोडली आहे. त्यानंतर जेव्हा पोलीस विचारपूस करतात तेव्हा ते सांगतात की रोहिणी ही सीडीवरून पडली आणि दवाखान्यामध्ये खूप खर्च येत होता. त्यामुळे रुपाली आणि मी एक प्लॅन आखला आणि तो प्लॅनप्रमाणे आम्ही ठरवलं की रोहिणीचा गळा दाबायचा, तिला मारून टाकायचं. त्याच पद्धतीनं रात्रीची वेळ होती. ते दोघेही रोहिणीचा गळा दाबतात आणि तिला मारतात. सकाळपर्यंत तीच बॉडी त्या घरामध्येच राहते. दुसऱ्या दिवशी रुपेश आणि रुपाली दोघेही ती बॉडी जंगलामध्ये फेकून देतात. या गोष्टी ऐकल्यानंतर पोलिसांना पण धक्का बसतो. जर सुमितनं लवकर कंप्लेंट नोंदवली असती तर कदाचित रोहिणीचा जीव वाचला असता. तर प्रेक्षक मित्र हो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.